वार्तांकन रोखठोक बातमी। वन परिक्षेत्र अधिकारी आरएफओ श्रीमती शीतल बालाजी चाटे यांच्यावर मुरुम माफियांनी अंगावर टिप्पर घालून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। चाटे यांनी प्रसंगवधान राखून वेळेत बाजूला उडी मारल्यानं त्या बचावल्या। चाटे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जप्त 3 वाहनांसह शासकीय कामात अडथळा आणत 3 वाहनांसह पळ काढला। करकंब पोलीस ठाण्यात या प्रकरणी 4 आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे। पंढरपूर वन परिक्षेत्रातील खरातवाडी गट नंबर 280 इथं दिनांक 6 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास शासकीय कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली। याबाबत मिळालेली माहिती वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती शीतला चाटे, वनपाल बापूराव शंकरराव भोई हे गस्तीवर होते, तेव्हा त्यांना खरातवाडी वन क्षेत्रातून 3 टिप्पर अवैध गौण खनिज भरून जाताना आढळले। यातील एका टिप्परचा क्रमांक MH16AY 6816 होता, तर 2 टिप्पर विना नंबर प्लेट होते। श्रीमती चाटे यांनी सदर वाहने थांबवून मी वन परिक्षेत्र अधिकारी आहे असं सांगून वाहन चालकास स्वतःचा परिचय करून दिला। तसेच वाहन चालकांकडे परवान्याची मागणी केली, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। या वाहनामध्ये अवैध मुरुम असल्याचं निष्पन्न झाल्यानं ती जप्त करून वन कार्यालयात नेण्याचा आदेश देण्यात आले। वाहने जप्त करून नेत असताना आरोपी सिद्धार्थ चंद्रकांत नाईक नवरे राहणार भोवळे तालुका पंढरपूर यानं बनाव करून टिप्पर थांबवला। अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता त्यानं वन विभाग तुमच्या बापाचा नाही अशा अर्वोच्च भाषेत शिवीगाळ केली। तोंडाला रुमाल बांधलेला एक अनोळखी इसम तिथं आला। श्रीमती चाटे यांनी त्यालाही आपली ओळखपत्र दाखवून परिचय दिला, तरीही त्यानं वाद घालत चाटे यांचा मोबाईल बळजबरीनं हिसकावून घेतला, तर अनोळखी इसमानं गाडी चालू केली। चाटे यांनी गाडी न हलवण्याबाबत कायदेशीर समज दिली, तरी देखील आरोपींना तुम्ही बाजूला व्हा नाहीतर मी टिप्पर तुमच्या अंगावर घालीन अशी उघड धमकी दिली। या प्रकरणी वन विभागामार्फत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। वन अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना अशा हल्ल्यांना भीक घालणार नाहीत। अवैध व्यवसायांवर कडक कारवाई सुरूच राहील असा संदेश वन विभागानं दिला आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।